हाच आहे बेटा माझा की तर हे आजवर अनेक नाटकं डिरेक्ट केली, अनेक नाटकात काम केलं, पण प्रत्येक नाटक एक आव्हान घेऊन येत असतं किंवा अत्यंत कठीण कठीण बोजड महाकाय पर्वत डोक्यावर घेणे अशी एक माझ्यावर एक जबाबदारी येते किंवा मी ती स्वतःहून स्वीकारतो. असं हे आणखीन एक 1931 साली सावरकरांनी लिहिलेलं हे नाटक हे दिग्दर्शित करण्याची संधी मला रवींद्र साठे आणि अनंत पणशीकरांनी दिली. नाटक हे आजच्या सगळ्या जगभरच्या युद्धजन्य परिस्थितीत सामान्य माणसानं जे प्रश्न पडतात त्याचा विचार करायला लावणारं आणि त्याचं उत्तर देणारं असं हे नाटक आहे. नाटकामध्ये अप्रतिम गोष्ट सावरकरांनी लिहिलेली आहे. अप्रतिम पात्ररचना आहे, उत्कृष्ट संगीत आहे. तुम्हाला या नाटकामध्ये बहारदार कॉस्ट्युम्स बघायला मिळणार आहेत, अप्रतिम संगीत ऐकायला मिळणार आहे आणि दीनानाथांनी गायलेली सगळी उत्कृष्ट गाणी या मी सादर करत असलेल्या संन्यस्त खडगमध्ये ऐकायला मिळणार आहेत. हे नाटक 1931ला जरी लिहिलं असलं तरी ते आजच्या काळासाठी लिहिलेलं नाटक आहे. असं अत्यंत कंटेम्पररी नाटक आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना विनंती करीन की आवर्जून हे नाटक पाहायला या. 8 जुलैला ह्याचा शुभारंभाचा प्रयोग होतो आहे रवींद्र नाट्य मंदिर येथे संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.